27 जणांच्या देऊळच्या कार्यक्रमात म्हणलं त्यांना. नंतर गौतम अदाणी बरोबर चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हास्यविनोदामध्ये अडकलेले. काय दुखवटा, राष्ट्रीय शोक, सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही, ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसून ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली. चूक आहे की ठरवून राहिलं जसं पाठीमागं मी बोलतोय ना, मला बोलू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे ना. त्याला जबाबदार कोण आहे? गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले, त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षाचे पक्ष नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. लोकसभेच्या यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल. राहुलजीने तीच मागणी केली. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद करणार. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षांना हे या देशाला परवडणार नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाहीये, हे नराधम आहे, हे राज्यकर्ते आहे. हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा द्या आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन द्या, असं माझं स्पष्ट मत. मी काल त्याच्यावर बोल मी त्याच्यावरती काल सांगितलेलं आहे, जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग आर पाटलांचा राजीनामा का घेतला? 26/11 हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला? सगळ्या हल्ल्या, दहशतवादी हल्ल्या. विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला? एक साधारण ही परंपरा आहे, जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला. याच्यावरचं लक्ष, युद्धावरचं लक्ष. आम्ही युद्धाची मागणी करतोय. जनतेला वाटतं